पुण्यामध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे अलर्ट मोडवर आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुद्धा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। एकनाथनगर भागामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। या ठिकाणी लोकांचं स्थलांतर करणं सध्या सुरू झालेलं आहे, कारण या ठिकाणी आता जो पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर शिंदेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या सूचना तुमच्या आहेत। सकाळीच मी सकाळपासूनच या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होतो हो, आणि मी कलेक्टर, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त यांना सूचना दिल्या। कालही मी बैठकीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, अलर्ट आल्यास सायरन वाजवणे, भोंगे वाजवणे, लोकांना अलर्ट करणे अशा प्रकारच्या सूचना कालच दिल्या होत्या। त्यामुळे आज सकाळपासूनच अतिशय अलर्ट मोडवर आमचं प्रशासन आहे आणि त्यांना सांगितलं सुरक्षित स्थळी हलवा, त्यांची सर्व राहण्याची व्यवस्था, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, मोबाईल टॉयलेटची सर्व व्यवस्था करण्याच्या मी सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे काम सुरू आहे आणि प्रशासन पूर्णपणे फील्डवर आहे। इव्हन मी NDRFचे प्रमुख आणि लष्कराचे देखील मेजर जनरल वीस यांच्याशी बोललो, त्यांनी देखील त्यांच्या तुकड्या रवाना केल्यात। आणखी सांगितलं लष्कराची आणखी मदत लागली तरी सुद्धा त्यात आणखी तुकड्या पाठवण्याच्या तयारीमध्ये ते लोक आहेत। त्यामुळे कुठेही जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे काम करते आणि प्रशासन फील्डवर आहे। नक्की शिंदेजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारते की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये आता पाणी जे आहे ते शिरतंय। कोणकोणत्या भागामधल्या लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे? एकता नगर वगैरे ज्या ठिकाणी पूररेषा ब्ल्यू लाईन मध्ये हे लोक राहत आहेत हो, त्यांना देखील धोका आहे, म्हणून पूररेषेच्या आतील नागरिकांचं कायमस्वरूपी देखील पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली पाहिजे। यासाठी मी कलेक्टर आणि महापालिका आयुक्तांना कालच सूचना दिलेल्या आहेत की तशा प्रकारचे एक DPR तयार करा, प्रस्ताव तयार करा, गरज भासल्यास नियमामध्ये काही बदल करता येतील का हेही सरकार करेल आणि यांचं कायमचं पूररेषेच्या आतील लोकांचं पुनर्वसन सुरक्षित स्थळी करण्याचं सरकारचं देखील ती भूमिका आहे। तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? लोकांनी देखील प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कामाशिवाय आपण सुरक्षित स्थळी आहोत तिथून बाहेर पडण्याचं टाळलं पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे। शेवटी प्रशासन त्यांच्या मदतीसाठीच तत्पर आहे आणि ते फील्डवर आहे। शिंदेजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते। आगामी काळामध्ये तर एकनाथ शिंदे आपल्या सोबत होते आणि धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत आणि लोकांनी सुद्धा घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। पुण्यामधल्या पूरस्थितीची शक्यता आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय।